सांगवी येथील दिवसाढवळा घरफोडीचा गुन्हा उघड. स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कारवाई. सर्राईत आरोपी 16,59,000च्या मुद्देमालासह जेरबंद. श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी येथे बंद घर फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सर्राईत आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 16,59,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि 2 लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(अ) व 331(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सतीश उत्तमराव भोईटे यांच्या सांगवी येथील बंद घराचे कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 5,60,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, मनोज साखरे, भगवान थोरात, रमीजराजा अत्तार आणि महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान नितीन दत्तात्रय जाधव वय वर्ष 40 राहणार संजयनगर गेवराई जिल्हा बीड हल्ली राहणार हनुमाननगर दौंड रोड अहिल्यानगर याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. आरोपीच्या घरातून 8,23,260 रुपये किमतीचे 77 ग्रॅम 620 मिली वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले. आरोपीने चोरीतील काही दागिने सराफ व्यावसायिकास विक्री केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी संबंधित सराफाकडून 8,36,000 रुपये किमतीचे 70 ग्रॅम 390 मिली सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 148 ग्रॅमपेक्षा अधिक सोन्याचे दागिने व 2 लॅपटॉप असा एकूण 16,59,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.